ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला। ग्रामसभा ही लोकशाहीचा पाया मानली जाते। मात्र निलंगा तालुक्यातील मौजे शेळगी येथे याच ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आल्याने स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त होत असून पारदर्शकतेच्या दाव्यांवरही शंका उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे रोजी शेळगी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत नेताजी लक्ष्मण शिंदे वय 25 वर्ष यांनी गावातील विविध प्रश्नांवर प्रशासनाकडे जाब विचारला। 15वा वित्त आयोग अंतर्गत मिळालेल्या निधीचा तपशील, दिव्यांगांसाठी राखीव 5% निधीचा वापर, जलजीवन मिशन अंतर्गत उपलब्ध करून दिलेले पाणी फिल्टर बंद का आहेत, पिण्याच्या पाण्याची टाकी दीर्घकाळ स्वच्छ का करण्यात आलेली नाही, तसेच शाळेजवळ कचरा जाळल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। यासोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नाव बदलण्याबाबतही त्यांनी माहिती मागितली। तक्रारीनुसार या प्रश्नानंतर पंचायत समिती सदस्य बंकट भुजंगराव बिरादार, ग्रामविकास अधिकारी दत्तापुरी तसेच उषा रमेश बिरादार व रमेश बैजनाथ बिरादार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शिंदे यांच्याशी वाद घातला। त्यानंतर संबंधितांनी संगनमताने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, कपडे फाडले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। ग्रामसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद निवळल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तपासाअंती संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। दरम्यान ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेले मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, निधीचा पारदर्शक वापर आणि सार्वजनिक आरोग्य या बाबींवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। लोकशाही प्रक्रियेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराचा सन्मान राखत ग्रामसभेसारख्या व्यासपीठावर शांतता व पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। नमस्कार, मी नेताजी शिंदे। मित्रांनो, मी शेळगी गावचा रहिवासी असून त्या शेळगी गावामध्ये ग्रामसभेत 1 मेच्या ग्रामसभेत प्रश्न विचारत असताना माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य बंकट भुजंग बिरादार व तसेच गावातील कचरा कर्मचारी यांची आई उषा बिरादार, रमेश बिरादार व तसेच या ग्रामसभेत असलेल्या काही गावगुंडांनी प्रश्न विचारत असताना मला मारहाण करून माझ्यावर वार केले आहेत आणि वार करून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गयाब करण्याच्या धमक्या सुद्धा मला यांनी दिलेल्या आहेत समोरासमोर। तसेच माझ्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर याला एकही आमच्या ग्रामसेवक ही या कांडामध्ये मला मारहाण करण्याच्या या मॅटरमध्ये ग्रामसेवक ही इन्व्हॉल्व आहे। मला जर काही झालं तर ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, कचरा कर्मचारी आणि गावातील सर्व गावगुंड जे काही व्हिडिओमध्ये मला मारण्याचा प्रयत्न कराय त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे। कारण सत्याच्या विरोधात बोललं की मारहाण होते। मित्रांनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे। मी एक गरीब घरातला मुलगा असून यांनी मला प्रश्न का विचारलास म्हणून मारहाण केलेली आहे, तर तुम्ही मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे। तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या चौकाला नाव बदलून संत रोहिदास असं नाव देऊन नाव का दिलो याबद्दल विचारल्याबद्दल ही मारहाण झालेली आहे आणि याचा पूर्ण माझ्याकडे पुरावा आहे।